वर्षभराचा कालावधी एक पण जाहिरात नाही. एमपीएससीचा कर्णिकचा घोटाळा झालेला होता. मोठा घोटाळा झालेला होता. त्या 4-5 वर्षामध्ये जाहिरातीच नव्हत्या आलेल्या आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. मधला सगळा जो वर्षभराचा कालावधी एक पण जाहिरात नाही. एक जाहिरात आलेली होती, मात्र थोडंसं आरक्षणाचा विषय झाला आणि त्यानंतर ती पण परीक्षा पुढे गेलेली आहे. हा संक्रमणाचा कालावधी आहे. हा तुम्ही बॅडपॅच समजू नका. हा तुमच्या आयुष्यातला सोनेरी काळ आहे. या कालावधीमध्ये तुम्ही अभ्यास करायला लागा. आणि हाच कालावधी साधारणतः एमपीएससीतल्या मला कालावधी आठवतोय. देशमुख साहेब आमचे 2000ला PSI झालेले होते. आता ते PI म्हणून काम करतात. त्याच दरम्यान 2000च्या दरम्यानच कर्णिकचा घोटाळा, एमपीएससीचा कर्णिकचा घोटाळा झालेला होता. मोठा घोटाळा झालेला होता. आणि त्या घोटाळ्यामुळे सगळीकडे घबराट झालेली होती. पैसे द्यायचे आणि त्यानंतर सिलेक्शन व्हायचं आणि त्यामुळे एमपीएससी सगळं वातावरण ढवळून निघालेलं होतं. पुढच्या साधारणतः 4-5 वर्षामध्ये 2000 ते 2003, 4, 5च्या दरम्यान त्या 4-5 वर्षामध्ये जाहिरातीच नव्हत्या. प्रचंड बेकारीच्या अवस्था होती. मात्र तिथून पुढं एवढा चांगला कालावधी सुरू झाला. पटपट जाहिरात येऊ लागल्या. 300ची जाहिरात, 400ची जाहिरात, DYSPच्या 30 पोस्ट, DYSPच्या 40 पोस्ट. मी तर स्वतःला एवढा नशिबान समजतो की 2010 साली मी PSI झालो, 2012 साली मी DYSP झालो आणि 2013 साली मी डेप्युटी कलेक्टर सिलेक्शन झालं. मात्र पोलीस खात्यामध्येच काम करायचं आहे म्हणून ते डेप्युटी कलेक्टर पोस्ट नाही घेतली आणि म्हणून पोलीस खात्यामध्येच काम करायसाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. तर त्यामुळे तुम्ही नाराज नका हो. काही मुलं फ्रस्ट्रेशनमध्ये आलेले आहेत किंवा मगाशी तांदळे सरांनी सांगितलं डिप्रेशन जास्त, त्या डिप्रेशनमध्ये आलेले आहेत. त्या डिप्रेशनमधून बाहेर या. संकटाला संधी मानायला शिका.